आणखी एक महत्त्वाची बातमी, गोकुळ गीते आजच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर महत्त्वाची घडामोड आहे, गोकुळ गीते अपक्ष उमेदवार नाशिकमध्ये निवडून आले। दराडे यांचा त्यांनी पराभव केला आणि आजच ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार। महत्त्वाची घडामोड म्हणजे नाशिक विधान परिषदेमध्ये गोकुळ गीते अपक्ष निवडून आले होते आणि गोकुळ गीते आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। आजच हा प्रवेश होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। गोकुळ गीते यांच्या विजयी रॅलीमध्ये सुद्धा कार्यकर्ते शिंदेच्या घोषणा देत होते। तसंच गोकुळ गीते यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात होत्या। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, गोकुळ गीते आजच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। नक्कीच, खरं तर आपण बघितलं महायुतीचे उमेदवार जे शिवसेनेला हे नाशिकची जागा सुटलेली होती ते नरेंद्र दराडे यांचा गोकुळ गीते यांनी पराभव केल्यानंतर आता गोकुळ गीते हे आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यांच्या प्रवेशाची जबाबदारी जी आहे ती जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील आणि पाचोराचे आमदार किशोर पाटील यांच्यावरती देण्यात आलेली होती। दोन्ही लोक जे आहेत शिंदेच्या शिवसेनेचे नेते ते नाशिकमध्ये दाखल झाले, त्यांच्या निवासस्थानी आले आणि आता त्यांना घेऊन त्यांच्या घरून नाशिकच्या ओझर एअरपोर्टच्या दिशेने निघालेले आहेत। त्या ठिकाणी उदय सामंतांकडून आलेल्या एका स्पेशल विमानाने ते मुंबईच्या दिशेने जातील आणि आजच गोकुळ गीते जे आहेत ते शिवसेनेमध्ये आपला प्रवेश करणार आहेत। दरम्यान आपण जर बघितलं तर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अनेक घडामोडी ज्या आहेत त्या बघायला मिळालेल्या होत्या। ज्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव गोकुळ गीते यांनी केला त्याच पक्षाचे नेते जे आहेत ते आता त्यांना घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचा प्रवेश जो आहे तो आजच करून घेणार आहेत। निखिल मॅडम, धन्यवाद पवन एकूणच माहितीबद्दल। तर नाशिक विधान परिषदेमध्ये गोकुळ गीते अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत, तर ते आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। शिंदेचे आमदार किशोर पाटील गोकुळ गीते यांच्या भेटीसाठी पोहोचले। तर किशोर पाटील, उन्मेष पाटील हे गोकुळ गीते यांच्या घरी पोहोचले। तर गोकुळ गीते मुंबईला जाण्याची आता शक्यता आहे। सूत्रांची माहिती, त्यांच्यासाठी एक विशेष विमान पाठवण्यात आल्याची देखील माहिती मिळते। अपक्ष गोकुळ गीतेंनी नरेंद्र दराडे यांचा पराभव केलेला आहे। 4 जागांवर शिंदेचे उमेदवार होते, त्यामध्ये नाशिकमधली ही जागा हे शिंदेंनी गमावलेली होती। मात्र आता गोकुळ गीते हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळते। तर गोकुळ गीते मुंबईला जाण्याची शक्यता आहे। त्यांनी नरेंद्र दराडे यांचा पराभव केलेला आहे। अपक्ष आहेत गोकुळ गीते, त्यांच्या भेटीसाठी शिंदेचे आमदार किशोर पाटील आणि शिंदेचे नेते उन्मेष पाटील पोहोचले। तर आता गोकुळ गीते आणि गणेश गीते हे भाजपच्या म्हणजे गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय मानले जातात। त्यानंतरही गोकुळ गीते आता विजयी झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत अशी माहिती मिळते। शिंदेचे आमदार किशोर पाटील गोकुळ गीते यांच्या भेटीसाठी पोहोचले। उन्मेष पाटील हे सुद्धा गोकुळ गीते यांच्या घरी दाखल झाले आहेत।